हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट याच्यावर आपण MCQ सॉल्व्ह करणार आहे. याच्या पहिले आपण मिनिमम 11 व्हिडिओज पोस्ट केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. एव्हरी व्हिडिओजमध्ये आपण 25 MCQ सॉल्व्ह करत आहे, जेणेकरून हे रिव्हिजन वाईज आपले सॉल्व्ह होईल. ठीक आहे. या सिरीजमध्ये कंप्लीट आपल्याला 4000+ MCQs कव्हर करायचे. ठीक आहे. जर आपल्याला 4000 MCQs कव्हर करायचे असेल तर तुमचा सपोर्ट असणे फार आवश्यक आहे. जर तुमचा सपोर्ट जर असेल तेव्हाच आपण इतके सारे व्हिडिओज बनवू शकणार. त्यासाठी तुमचा व्हिडिओला लाईक असणे गरजेचं आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज डायरेक्टली मिळून जाणार. आणि व्हिडिओला जर तुम्ही एक लाईक पण कराल तर मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू करत राहू टिल एक्झामपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बी असे पण घ्यायचे आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट असणे फार आवश्यक आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण इथे स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंटचे क्वेश्चन. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, रिलेव्हंट कॉस्ट अनालिसिस और रिलेव्हंट कॉस्टिंग इज यूज्ड फॉर व्हेरियस मॅनेजरल डिसिजन लाईक. संदर्भित खर्च विश्लेषण व्यवस्थापन निर्णयासाठी वापरले जाते, जसे की मेक और बाय डिसिजन अँड शट डाउन डिसिजन. आन्सर आहे इथे थर्ड, बोथ ए अँड बी, मीन्स खरेदी किंवा उत्पादन निर्णय आणि युनिट बंद करण्याचे निर्णय. सेकंड, ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न इज कॅल्क्युलेटेड ॲज. सरासरी परतावा दर याची गणना खालीलप्रमाणे केली जाते. आन्सर आहे थर्ड, ॲव्हरेज अॅन्युअल प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवाइड बाय क्लोजिंग इन्व्हेस्टमेंट इंटू 100. Next, third, a project with an initial investment of rupees 50 lakh and CFAT of rupees 10 lakh annually for 10 years. Payback reciprocal is. 50 लाख गुंतवणूक आणि दरवर्षी 10 लाख CFT असलेला प्रकल्पाचा पेबॅक रेसिप्रोकल किती आहे? आन्सर आहे इथे थर्ड, 20%. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, a project requires 3 lakh investment and yields 6 lakh per annum for 8 years. Payback period is 3 lakh आणि गुंतवणूक दरवर्षी 6000 मिळाल तर पेबॅक कालावधी किती आहे? आन्सर आहे इथे थर्ड, 5 years. अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहे फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम बेस MCQs मध्ये. ज्यांना पण ती PDF हवी असेल ती PDF तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामध्ये 600+ MCQs आहे आणि प्लस फॉर्म्युले सुद्धा आहे. तर PDF जर तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तिथनं PDF तुम्ही तिथे घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ, फॉर अ प्रोजेक्ट विथ द रुपीज 5 lakh इन्वेस्ट अँड 1 lakh annual cash inflow फॉर 8 years, द पे बॅक प्रॉफिटेबिलिटी इज. 5 लाख गुंतवणूक आणि दरवर्षी 1 लाख मिळवत तर पे बॅक नफा किती आहे? आन्सर आहे इथे सेकंड, 3 lakh रुपीज. नेक्स्ट, 6, if NPV at 10% is rupees 1250 and at 11% is rupees 200, IR is. ठीक आहे. 10% ला NPV रुपीज 1250 आणि 11% ला 200 रुपये असल्यास IR किती असेल? आन्सर आहे इथे थर्ड, 10.86%. ठीक आहे. अशाच कॅल्क्युलेशन्स PDF मध्ये सोल्युशन सोबत दिलेले आहेत. ठीक आहे. Next, seventh, a project has a profitability index of 1.28 and cost investment rupees 2,50,000. NPV is. प्रकल्पाचा PI 1.28 means profitability index and गुंतवणूक रुपीज 2.5 लाख असल्यास NPV किती आहे? आन्सर आहे इथे सेकंड, 70,000. Next, 8, IR is 10%, cash flow is rupees 1,30,000 per year for 4 years. Initially investment is. IRR 10% आणि दरवर्षी रोख प्रवाह 1,30,000. 4 वर्ष असल्यास प्रारंभिक गुंतवणूक किती असेल? आन्सर आहे सेकंड, 4,12,100. ठीक आहे. नेक्स्ट, 9, बेनिफिट कॉस्ट रेशिओ इज युजफुल वेन. फायदा खर्च गुणोत्तर उपयुक्त ठरतो जेव्हा. आन्सर आहे सेकंड, प्रोजेक्ट डिफरंट इन इनिशियल आउटले. प्रारंभिक खर्च वेगळा आहे तेव्हा. नेक्स्ट, 10, टर्मिनल व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो रेफर्स टू. रोख प्रवाहाचे टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, सम ऑफ रिइन्व्हेस्टेड व्हॅल्यू अप टू प्रोजेक्ट एंड. प्रकल्पाच्या शेवटपर्यंत पुन्हा गुंतवलेले एकूण मूल्य, त्यालाच म्हणतो आपण टर्मिनल व्हॅल्यू. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक मीन्स मला मोटिवेशन, मीन्स तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बनवू शकतो. नेक्स्ट, 11, IRR कॅन बी व्ह्यू ॲज. IRR म्हणजे काय? आन्सर आहे
फोर्थ, रिटर्न ऑन इनिशियल इन्व्हेस्टमेंट, प्रारंभिक गुंतवणुकीवरील परतावा. नेक्स्ट 12th, ॲट IRR NPV इज, IRR वर NPV असतो. आन्सर आहे फोर्थ 0 असतो, 0. नेक्स्ट 13, when NPV is 0 PI is, NPV 0 असेल तर PI असेल सेकंड 1. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व MCQs कव्हर केलेले आहे. 7000 प्लस MCQs आणि 7ही चॅप्टर्स कव्हर केलेले आहे, जे महाट्रान्सको अकाउंटसाठी आपल्याला कामात येणार आहे. इंग्लिश आणि मराठी लँग्वेज दोन्हीमध्ये आहे. याची प्राइस आहे 750 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं तुम्ही PDF घेऊ शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, सर्वच बेसिक टू ॲडव्हान्स सर्व टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर केलेले. ठीक आहे. नेक्स्ट 14 क्वेश्चन, सोशल कॉस्ट बेनिफिट अनालिसिस इज रिक्वायर्ड फॉर, सामाजिक खर्च फायदा विश्लेषण आवश्यक असते. बघा ऑप्शन आहे फॉर प्रायव्हेट प्रोजेक्ट ओनली, सेकंड पब्लिक प्रोजेक्ट ओनली अँड एन्व्हायरमेंट. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ दिस मीन्स खाजगी प्रकल्पासाठी, सार्वजनिक प्रकल्पांसाठी आणि पर्यावरण प्रकल्पासाठी कॉस्ट बेनिफिट अनालिसिस रिक्वायर्ड असते. नेक्स्ट 15, इफ NPV अँड IR गिवन डिफरंट रँकिंग ड्यू टू प्रोजेक्ट लाईफ वी यूज, प्रकल्प कालावधीमुळे NPV वर IR वेगवेगळे रँकिंग देतील तर आपण वापरतो. आन्सर आहे सेकंड, युनिफॉर्म अॅन्युअल इक्विव्हॅलंट कॉस्ट ऑर बेनिफिट, वार्षिक समतुल्य खर्च व फायदा. नेक्स्ट 16, सिक्वेन्शियल इन्व्हेस्टमेंट डिसिजन टूल इज, क्रमिक गुंतवणूक निर्णय साधन आहे. आन्सर आहे थर्ड, डिसिजन ट्री मेथड, निर्णय वृक्ष पद्धत. नेक्स्ट 17, investment rupees 1 lakh, inflow rupees 2 lakh, outflow rupees 1,50,000 per annum for 3 years at 10%, then NPV is equal. गुंतवणूक 1 लाख, प्राप्ती 2 लाख, खर्च 1.5 लाख, प्रति वर्ष 3 वर्षासाठी @10% NPV, तर किती येईल इथे सेकंड 24,300. याचा कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे आहे, फॉर्म्युले बेस सगळे सांगितलेले आहे, त्या फॉर्म्युल्यानुसार याला कॅल्क्युलेट करून तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. नेक्स्ट 18, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज कॅल्क्युलेटेड एज, प्रसारण गुणांक मीन्स कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन यांची गणना कशी होते. आन्सर आहे सेकंड, स्टँडर्ड डिवाइड बाय मीन, प्रमाणक मानके विचलन डिवाइड बाय सरासरी. नेक्स्ट 19, नॉमिनल रेट 15%, इन्फ्लेशन 5%, रियल रेट इज, नाममात्र व्याजदर 15%, महागाई 5%, तर वास्तविक दर किती आहे 9.52%. ठीक आहे. नेक्स्ट 20, एक्सपेक्टेड NPV इज रुपीज 1,20,000, स्टँडर्ड डेविएशन 30,000, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज, अपेक्षित NPV 1,20,000, SD 30,000, तर प्रसारण गुणांक किती. आन्सर आहे फर्स्ट 25%. नेक्स्ट 21, EV विदाउट परफेक्ट इन्फॉर्मेशन रुपीज 1,600, EVPI 300, EV विथ परफेक्ट इन्फॉर्मेशन इक्वल्स टू व्हॉट. पूर्व माहितीशिवाय EV 1600, EVPI 300, तर पूर्ण माहिती असताना EV किती. आन्सर आहे थर्ड 1,900. नेक्स्ट 20, कॉस्ट रुपीज 12,000, कॅश फ्लो रुपीज 4,500 पर एनम फॉर 4 years, PYVFA इक्वल्स टू 2.917, सेन्सिटिव्हिटी इक्वल्स टू, बघ खर्च 12,000, रोख प्रवाह 4,500 प्रति वर्ष 4 वर्ष, PVIFA 2.9137, तर संवेदनशीलता किती असेल तर फर्स्ट आहे 2.27%. नेक्स्ट 23, मॅथमॅटिकल इमिटेशन्स ऑफ रिअल लाईफ प्रोसेस अंडर अनसर्टन्टी इज कॉल्ड, अनिश्चिततेखाली वास्तव्य जीवन प्रक्रियेचे गणिती अनुकरण म्हणतात. आन्सर आहे सेकंड, सिम्युलेशन, अनुकरण. नेक्स्ट 24, विच इज अ लिमिटेशन ऑफ लिझिंग, खालीलपैकी कोणती लिझिंगची मर्यादा आहे. बघा हाय कॉस्ट पण असते, रिस्क ऑफ ऑब्सोलन्स पण असते आणि नो ओनरशिप पण असते. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, उच्च खर्च, कालबाह्य धोका, मालकी नाही, आणि म्हणून आन्सर वरील सर्व. नेक्स्ट 25, विच इज द मेजर ॲडव्हान्टेज ऑफ लिझिंग, लिझिंग प्रमुख फायदा कोणता आहे. बघा टॅक्स बेनिफिट पण असते, कन्झर्व कॅपिटल पण असते आणि ऑफ बॅलन्स शीट फायनान्सिंग, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. मीन्स करला भांडवल वाचवते आणि बॅलन्स शीट बाह्य वित्त पुरवठा, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. तसंच बघा सेपरेट PDF अकाउंटचे अवेलेबल आहे, मराठी व्याकरण, मॉक टेस्ट आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सुद्धा. ज्यांना पण PDF हवे असतील त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे PDF तुम्हाला